नाही नाही, मी काही सर्वे बिर्वे करत नाही, मी ज्योतिषी पण नाहीये. पण मी एक सांगतो, एक्झिस्टिंग जे लोकप्रतिनिधी आहेत विद्यमान खासदार त्यांच्या विरोधात वातावरण आहे. आणि आता मला विचारण्यापेक्षा तुम्ही बूम घेऊन जर सामान्य लोकांमध्ये गेले तर लोक काय काय बोलतात तुम्हाला ऐकवणार सुद्धा नाही. एवढ्या वाईट पद्धतीनं आपल्या भावना लोक व्यक्त करतायत. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे यांच्या भूमिकेबद्दल. रविकांत तुपकर, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी सोबत लढणार की स्वबळावर लढणार? मी कालही तुम्हाला सांगितलं, आजही पुन्हा सांगतो की वर काय व्हायचं ते हो. वेळेवर यांची युती कोणासोबत हो, कोणासोबत आघाडी हो. बुलढाण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. पक्ष कोणत्याही पक्षाचा एखादा तिकीट तुम्हाला जर ऑफर आली तर तुम्ही जाणार? जर तर मध्ये बोलण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. आजच्या घडीला निवडणूक लढवायची एवढं फायनल आहे. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. तुम्ही लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आणि आज राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. कसं पाहता याकडे तुम्ही? नाही, प्रत्येकाला कुणाची भेट घ्यायची कुणाची नाही याचा स्वतंत्रपणे अधिकार आहे. आणि त्यांनी कुणाला भेटावं आणि कुणाला भेटू नये हे काही मी सांगू शकत नाही. तो त्यांचा स्वातंत्र्याचा विषय आहे. परंतु त्याच्यामुळे एक उलटसुलट चर्चा लोकांमध्ये सुरू झालेल्या आहेत. भाऊ, दरम्यानच्या काळात अशी चर्चा समोर आली की महाविकास आघाडीमध्ये हातकलंगणे हे राजू शेट्टीसाठी सोडण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे रविकांत तुपकर. तुम्हाला ही युती मान्य? नाही, ह्या बातम्या आम्ही पण वर्तमानपत्रातनं वाचतोय किंवा ऐकायला येतात की हातकणंगलेची जागा महाविकास आघाडी त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून त्यांनी घेतली, सोडली, अशा बातम्या येत आहेत. पण त्यातली सत्य परिस्थिती अजूनपर्यंत माहीत नाही. आणि आता त्यांनी स्वबळाचा नारा दिलेलाच आहे. बघू आता पुढे काय होतं ते. अजून शेतकरी संघटनेला मान्य आहे का ही युती? नाही, अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही तसे निरोप आलेले नाही किंवा काही झालेलं नाहीये. हे सगळ्या माध्यमांमधूनच आम्ही ऐकतो आहे. त्यांचं काय होतंय काय नाही मला माहित नाही. कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा होते. परंतु ऐनवेळी कोणासोबत तरी युती होते. म्हणजे 14ला भाजप सोबत झाली, 19ला काँग्रेस राष्ट्रवादी सोबत झाली. आता कोणासोबत करतील मला माहित नाही. परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे आणि शेतकऱ्यांचा आदेश शिरसावंदे मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे वर काय व्हायचं ते हो, पण बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक ताकदीनं आम्ही लढणार आहोत म्हणजे आहोत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाव युती करू नये किंवा स्वतःच्या असं मी काही म्हणालेलो नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की वर कोणाची युती हो, वर कोणाची आघाडी हो, खाली कोण जाओ, वर कोण जाओ, कोणाची सेटलमेंट कोणासोबत हो, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचं फक्त एवढंच आहे, बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मला आग्रह आहे, तरुणांचा रेटा आहे की बुलढाण्यातून तुम्ही लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे. रस्त्यावर आम्ही इतक्या ताकदीनं प्रश्न मांडतो तर लोकांना वाटतं की सभागृहात गेले पाहिजे. या भूमिकेतून लोकांनी एक वोट एक नोट लोक भरभरून वर्गणी सुद्धा आम्हाला आता निवडणुकीच्या आतापासूनच देत आहेत. त्यामुळं ही बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक अत्यंत ताकदीनं आणि प्रभावीपणे आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा. भाऊ, त्यामध्ये राजू शेट्टीने तुम्हाला जाहीरपणे सांगितलं की स्वाभिमानीतर्फे रविकांत तुपकरने लढा. यावर काय मत होतं? हे बघा, अजून निवडणुकांना अवधी आहे. त्यामुळं त्यांची युती आघाडी कोणासोबत होईल त्या बाबतीत अजून मी सांगू शकत नाही. आणि दरवेळी आम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही स्वतंत्र तयारी करा सगळेजण, आणि स्वतंत्र लढण्याची घोषणा होते 6, 8, 10 जागी, आणि मग ऐनवेळी कोणासोबत तरी युती होते. मग त्या तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी जातो, ऐनवेळी त्यांना थांबवलं जातं. असंच प्रकार माझ्या बाबतीत 14ला झाला, 19ला झाला, 14ला विधानसभेला झाला, 2 वेळा लोकसभेला झाला. त्यामुळे यावेळी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं बुलढाणा जिल्ह्यातल्या की आता त्यांचं वर काय व्हायचं ते हो, पण तुम्हाला लढायचंय. आणि मी तुम्हाला 100% सांगतो की शेतकरी जे म्हणतील, माझं न्यायालय शेतकरी आहे, मला आदेश हा शेतकऱ्यांचा चालतो. त्यामुळं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जे सांगितलं ते मी करणार. त्यांनी मला सांगितलं निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे, मी उतरणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.